टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची जर आपण तयारी बघितली तर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर याच मंडपामध्ये थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं तर या कार्यक्रमाला खरं तर हजेरी लावणार आहेत। आणि ह्या कार्यक्रमाकरता जर आपण बघितलं तर देशभरातील 22 राज्यातून जवळपास 40 ते 50 हजार भाविक येतील असं आयोजकांनी खरं आपल्याला सांगितलेलं आहे। स्वतः खरं तर जे महेश ढवळे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आता स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल, कशा पद्धतीने हा कार्यक्रम असणार? जय श्री नामदेव। आज 23 जुलै म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा पंढरपूर या ठिकाणी साजरी करतोय। आज आणि उद्या या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये साधारण महाराष्ट्र व महाराष्ट्रातील पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान ज्या ठिकाणी नामदेव महाराजांचा प्रवास झाला आहे अशा 22 राज्यातून 22 राज्याचे प्रमुख व आमचे नामदेव महाराजांना मानणारे हिंदू समाजाची सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत। आणि कालपर्यंत साधारण 4,500 ते 5,000 हे निवासी व्यवस्थेसाठी इथे आलेली आहेत। एकंदरीत तयारी सगळी पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री साहेब किती वाजता येते येणार? साधारण 11:55 पर्यंत हे पंढरपूरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय पोहोचतील। कसा कार्यक्रम कार्यक्रम 11:55 हे साधारण पंढरपूरमध्ये हेलिपॅडच्या ठिकाणी उतरतील। तिथून नामदेव मंदिर त्यानंतर नामदेव पायरी, विठ्ठल भगवान, नामदेवरायांची आरती हे नामदेव पायरीच्या ठिकाणी होईल। म्हणजे त्या ठिकाणी आरती करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की एकाच कुटुंबातील म्हणजे नामदेवराय व त्यांच्या सोबत अन्य 13 व्यक्ती म्हणजे कुटुंबातली यांनी त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे। त्याचबरोबर नामदेवरायांचं म्हणणं हे होतं, येणारा जो पंढरीमध्ये जो भाविक आहे त्याची पाय आणि त्याची धूळ ही माझ्या समाधीवर पडली पाहिजे आणि ती जी लागणारी जी धूळ आहे ते नामदेवरायांच्या कपाळाला बुक्का म्हणून लागली जाते। उद्या कशा पद्धतीने कार्यक्रम? उद्या देखील सांस्कृतिक कार्यक्रम आमचे असणार आहेत। त्यामध्ये विविध आमचे राज्यातील उद्याही काही प्रतिनिधी येणार आहेत, काही आज आलेली आहेत, काही उद्या येत आहेत। म्हणजे अन्य 2 दिवसाच्या शेड्यूलमध्ये महाराष्ट्र व अन्य राज्यामधले म्हणजे 22 राज्य जरी पाहिलं तर 22 राज्यामधलीही पब्लिक तुम्हाला इथे दिसणार आहे। म्हणजे समाज बांधव असतील, इतर बांधव असतील। म्हणजे जो उपमुख्यमंत्र्यांचा विषय म्हणजे असा आहे की ऑलरेडी तो दौरा आमच्याकडे नाही आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला नाही आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांचा दौरा ऑलरेडी आमच्याकडे अधिकृतपणे आलेला आहे। आपण बघितलं की आज होणाऱ्या कार्यक्रमाला जवळपास देशभरातील 22 राज्यातून 50,000 भाविक येतील असा अंदाज खरं तर आयोजकांनी आता व्यक्त केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।